श्री गणेशाय नमः. ओम नमोजी हेरंबा. सकळादि तू प्रारंभा, आठवणी तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीत असे. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले की राजा भोज यास एक सिंहासन मिळाले होते. ते सिंहासन एवढे दिव्य, अलौकिक आणि तेजोमय होते. त्याला स्वर्गीय सिंहासन का बरे म्हणाले असावे? ते सिंहासन त्या ठिकाणी आले तरी कसे? कोणाचे असेल हे सिंहासन? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या भागात जाणून घेऊ. एकदा इंद्र सभेमध्ये रंभा आणि उर्वशी या दोघींमध्ये कोणती अप्सरा श्रेष्ठ हे ठरवण्यासाठी राज्यसभेत त्यांच्या नृत्याचा स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला. त्या स्पर्धेदरम्यान दोघींनीही उत्तम नृत्य सादर केले, परंतु या दोघींपैकी सरस कोण याचा निर्णय काही देवांना घेता येईना. शेवटी नारद मुनींनी यावर उपाय सांगितला. ते इंद्रास म्हणाले, पृथ्वीवर उज्जैनी नगरीत विक्रमादित्य राजा राज्य करत आहे. तो सर्व कलांचा ज्ञाता आहे. तोच या वादाचा निर्णय देऊ शकतो. नारद मुनींच्या सल्ल्याप्रमाणे इंद्राने राजा विक्रमास बोलवण्यासाठी आपल्या सारथ्याला पृथ्वीवर पाठवले. इंद्राची आज्ञा मानून राजा विक्रम आपल्या मंत्र्यासहित इंद्रनगरीस म्हणजेच अमरावतीस पोहोचला. नृत्यमंडप सज्ज करण्यात आले. ही अभूतपूर्व स्पर्धा पाहण्यासाठी देव, गंधर्व, यक्ष, किन्नर इत्यादी सर्व जमा झाले. इंद्राने राजा विक्रमाला आपल्या शेजारी एका सिंहासनावर बसवले. पहिल्या दिवशी रंभेने नृत्य, गायन, वाद्य, गजर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. इंद्राने तिला रत्न, वस्त्र आणि आभूषणे दिली. तर दुसऱ्या दिवशी उर्वशीचे नृत्य झाले. या दोघींनी आपले कौशल्य पणाला लावले होते. आता राजा विक्रम या दोघींमध्ये कोण सरस आणि कोणीही स्पर्धा जिंकली हे कसे ठरवणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. इंद्राने विक्रमाला विचारले, ही स्पर्धा कोणी जिंकली? विक्रमाने सांगितले, हे प्रजापती, ही स्पर्धा उर्वशीने जिंकली आहे. यावर इंद्राने राजास कारणही विचारले. राजा विक्रमादित्य म्हणाला, देवा, नृत्यकलेत अंगसौष्ठवाला प्राधान्य आहे. नृत्याला सुरुवात करताना नर्तिकेने उचित हावभावांनी आपले सौंदर्य दर्शविले पाहिजे. रंभेच्या नृत्य, गायन, वादन या उपांगावर जास्त भर होता आणि उर्वशीने अंग प्रत्यंगाच्या हालचालींवर शास्त्राप्रमाणे नियंत्रण ठेवले होते आणि चेहऱ्यावरील हावभावांनी नृत्याचे वर्म नर्तिका व्यक्त करीत असते. चांगले आणि वाईट नृत्य, सभ्य आणि असभ्य नृत्य यांच्यामधील सीमारेषा अस्पष्ट असते. म्हणूनच नृत्यशास्त्रकारांनी याबाबत सूक्ष्म नियम केले आहेत. नृत्य संपवताना नर्तिकेने विशिष्ट मुद्रा आणि आविर्भाव केला पाहिजे. तिने डावा हात कमरेवर आणि उजवा हात लतेप्रमाणे लोंबता ठेवावा, दृष्टी खाली रोखावी आणि शरीराचा वरचा भाग न हलवता निश्चल ठेवावा आणि पायाच्या बोटांनी जमिनीवर पडलेली फुले कुस्करल्यागत ताल द्यावा. हे इंद्रा, उर्वशीने याप्रमाणे शास्त्राच्या नियमांप्रमाणे नृत्य केले, म्हणून मी तिला अग्रस्थान दिले. या शास्त्रशुद्ध आणि योग्य निर्णयामुळे इंद्र आणि प्रेक्षक प्रसन्न झाले. इंद्राने राजा विक्रमादित्याला उत्तम वस्त्रे दिली आणि एक रत्नजडित सिंहासन बक्षीस दिले. या सिंहासनाला 32 पुतळ्या जडवलेल्या होत्या. ते सिंहासन पृथ्वीवर आणून विक्रमाने 1000 वर्ष राज्य केले. त्यानंतर शालिवाहनासोबत झालेल्या युद्धात विक्रमाचा पराभव झाला आणि काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. राजा विक्रमासमान दुसरा कोणीही राजा होऊ शकत नाही, म्हणून त्या सिंहासनावर कोणीही बसू नये असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आणि ते सिंहासन एका दूर जागी जमिनीमध्ये पुरून ठेवले. हेच ते सिंहासन जे राजा भोजाला मिळाले. राजा भोजाने ते सिंहासन राजदरबारी आणले आणि त्यावर तो आरूढ होणारच इतक्यात त्या 32 पुतळींपैकी एक बोलू लागली, हे राजा, तू सिंहासनावर बसण्यास योग्य आहेस का? तू राजा विक्रमाप्रमाणे महान आहेस का? राजाला आश्चर्य वाटले. राजाने विनंती करून त्या पुतळीकडून राजा विक्रमाचे चरित्र जाणून घेतले.
काय सांगितले असेल त्या पुतळीने? तिचे नाव तरी काय? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. आमची व्हिडिओ सिरीज तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन जरूर दाबा, जेणेकरून आमच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल. धन्यवाद.